31 डिसेंबर रोजी होणाऱ्या नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडून ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अशा स्थितीत गांधीगेट शिवाजी पुतळा नाकाबंदीवर काळ्या रंगाची बॅग घेऊन आलेल्या 2 संशयितांची पोलिसांनी चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून 41,62,000 रुपयांची बॅग जप्त करण्यात आली असून कोतवाली पोलीस वेगवेगळ्या बाजूने तपास करत आहे। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। काल दिनांक 31/12/2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार सर्व नागपूर शहरात नाकाबंदी ठेवण्यात आली होती। पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये काल दिनांक 31/12/2024 रोजी 31st आणि नवीन वर्ष निमित्त पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये गांधीगेट शिवाजी पुतळा दरम्यान नाकाबंदी ठेवण्यात आली होती। नाकाबंदीमध्ये PSI माने 5 अधिकारी आणि ट्रॅफिक कर्मचारी असे नाकाबंदी होते। रात्री 8-8:30 वाजताच्या दरम्यान एक मोपेड ग्रे रंगाची ज्यावर 2 इसम येत असताना दिसून आले। ते थोडे संशयित वाटल्याने त्यांना थांबवून त्यांना विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याजवळ एक काळ्या रंगाची बॅग मिळून आली। बॅग ची पाहणी केली असता त्यांना त्यात कॅश दिसून आले। कॅश बद्दल विचारणा केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नाही। त्यावरून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुन्हा विचारपूस केली असता त्या कॅश बद्दल कोणतेही पुरावे त्याच्यापासून मिळून आले नाही। सदर बाबत माननीय SCP DCP पोलीस आयुक्त यांना माहिती देण्यात त्यांच्या आदेशाने कॅशची पाहणी केली असता त्यामध्ये 41,67,300 रुपये मिळून आले। ती संशयित वाटल्याने जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आली आहे। सदर दोन्ही इसमांना विचारपूस केली असता ते एक महिन्यापासून नागपुरात कामानिमित्त आले असून जबलपूरचे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचे ते साठी काम करतात। पुढील तपास चालू आहे।